नमस्कार मित्रांनो, आता आपण शिकणार आहोत करंट अफेअर्स मराठी. आज आपण घेणार आहोत 30 डिसेंबरचं करंट अफेअर्स मराठी. आपण सगळा व्हिडिओ झाल्यानंतर लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. आपलं प्ले स्टोअरवर निर्मय सक्सेस अकॅडमी नावाचं ॲप आलेलं आहे. हे थोडं डाउनलोड करून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे कोर्सेस, काही कोर्सेस तुम्हाला कमी पैशामध्ये आणि काही कोर्सेस फ्रीमध्ये मिळतील. मराठी करंट अफेअर्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील आणि डेलीचे करंट अफेअर्स असणार आहे. तरी तुम्ही त्याच्यावरून डाउनलोड करून घ्या. मी तुम्हाला शेवटी एक स्कॅनर देतो किंवा लिंक देतो, त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करून घ्या. आता आपण पहिली स्लाइड बघणार आहोत. पहिला प्रश्न बघा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC च्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आता याचं उत्तर काय आहे? विवेक भीमनवार. काय आहे? विवेक भीमनवार. विवेक भीमनवार हे सर हे आता हे यांची MPSC मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता आपण प्रश्न दुसरा बघणार आहोत. प्रश्न दुसरा मध्ये महाराष्ट्र लोकसेवाचे माजी अध्यक्ष कोण होते? त्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2025 मध्ये संपला आहे. रजनीश शेठ हे पहिले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते. हे MPSC, पोलीस भरती, इतर सरळ सेवांमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. तरी तुम्ही हे लक्षात ठेवा की यापूर्वीचे अध्यक्ष रजनीश शेठ होते. आता बघा, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र, कोणतं? बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? हर्षवर्धन निंबाळकर सेराय हे ऍडव्होकेट आहे. यांची निवड बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. हे तुम्हाला आता जे कोर्टची भरती निघली आहे मुंबई हायकोर्टची, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा, हर्षवर्धन निंबाळकर. अलीकडे चर्चेत असलेले भारतीय नौदलाचे पहिले टाके घालून शिवून पद्धतीने बांधलेले शिडाचे जहाज कोणते? पहा, अलीकडे चर्चेत असलेले भारतीय नौदलाचे पहिले टाके घालून शिवण पद्धतीने बांधलेले शिडाचे जहाज कोणते? INSV कौंडिन्य. ह्याची माहिती बघा. हे ट्रेडिशनली बिल्ड आहे. एन्शियंट मध्ये असे स्टिच करून बांधले जात होते. त्याच्यामध्ये हे जे आपलं अजंठा केव्ज वगैरे आहे त्या पद्धतीने याला बांधलेले आहे. तुम्ही एकदा गुगल करून याला सर्च करून घ्या. पण हे खूप महत्वाचं आहे. भारतातील नौदलाचे पहिले टाके घालून शिवण पद्धतीने बांधलेले शिडाचे जहाज कोणते? हे तुम्ही एकदा सर्चही करून घ्या. आणि हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे बरं. हा विचारतो म्हणजे विचारतोच. संरक्षण अधिग्रहण परिषदेने, कोणतं? संरक्षण अधिग्रहण परिषदेने भारतीय सैन्य दलाची ताकद वाढवण्यासाठी तब्बल किती कोटी रुपयांच्या शस्त्र संरक्षण उपकरणाच्या खरेदीला मंजुरी दिलेली आहे? 79,000 कोटीची मंजुरी दिलेली आहे. त्याच्यामध्ये रॅपिड गन आहे, त्याच्यामध्ये नाग जे मिसाईल आहे ते मिसाईल आहे. याच्यामध्ये इतक्या कोटीची त्यांनी भर घातलेली आहे. आता 4 डिसेंबर रोजी फ्रेंच, कोणत्या? 4 डिसेंबर 2025 रोजी फ्रेंच देशाचा प्रतिष्ठित सन्मान शेव्हलियर दे ल ऑर्डर डेस आर्ट्स एट दे लेट्रस, बघा त्याचं नाव किती खतरनाक आहे. शेव्हलियर दे ल ऑर्डर देस आर्ट्स इट देस लेट्रस कोणाला प्रदान करण्यात आलेले आहे? त्याला रवी DC नावाचे जे व्यक्ती आहे त्यांना प्रदान करण्यात आले आहे. 4 डिसेंबर 2000 रोजी फ्रेंच सरकारचा प्रतिष्ठित शेव्हलियर दे ल ऑर्डर देस आर्ट्स एट दे लेट्रस हा सन्मान भारतीय प्रशासक आणि DC बुक्स चे व्यवस्थापकीय संचालक रवी DC यांना प्रदान करण्यात आलेला आहे. साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत फ्रान्स मधील सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता 7वा प्रश्न बघा. 40व्या आशियाई जल पक्षी जनगणना, 40व्या आशियाई जल पक्षी जनगणना 2026 चे आयोजन कधी करण्यात आलेले आहे? त्याचे आयोजन बघा, 10-11 जानेवारी 2026 ला करणार आहे. आता 40व्या आशियाई जलपक्षी जनगणना 2026 चे आयोजन कधी करणार? 10 ते 11 जानेवारीच्या दरम्यान करेल. त्याचा आयोजक बघा कोण कोण आहे. आंध्र प्रदेश वन विभाग, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, वर्ल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अँड वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर.
उद्दिष्ट बघा, हिवाळी स्थलांतरित आणि स्थानिक जलपक्ष्यांच्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करणे, पाणथळ जागाचे संरक्षण करणे. स्थान बघा, कोरिंगा वन्यजीव अभयारण्य, गोदावरी खाडी, विशेषतः ही 40वी आशियाई जलपक्षी जनगणना आणि 60वी आंतरराष्ट्रीय जलपक्षी जनगणना असेल. त्याचे हे महत्वाचे तपशील आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. एमपीएससी साठी तर खूप कमीच पडते, पण एमपीएससी आणि सरळ सेवासाठी तुम्हाला हे डेट, 40व्या आशियाई जलपक्षीची जनगणना कुठे होणार आहे ते, हे सगळं लक्षात ठेवावं लागते. हे जे पक्षी आहेत हे दिसून राहिले याची जनगणना करणार आहेत ते. आता प्रश्न 8वा बघा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भारतातील सर्वात मोठे सुमारे 2000 वर्षापूर्वीचे दगडी भूलभुलैया चक्रव्यूह सापडले आहे? पहा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भारतातील सर्वात मोठे सुमारे 2000 वर्षापूर्वीचे दगडी भूलभुलैया चक्रव्यूह सापडले आहे? हे सापडले आहे सोलापूर मध्ये सापडले आहे, याचं उत्तर आहे. त्याची महत्वाची माहिती बघा, स्थान बोरामणी, म्हणजे ती जे सोलापूरचे त्यांना माहित असेल बोरामणी कुठे आहे तर सोलापूर जिल्हा महाराष्ट्र. वय किती आहे? सुमारे 200 वर्षापूर्वीचे सातवाहन काळमध्ये, हे सातवाहन काळामध्ये बनवलं गेलेलं आहे. वैशिष्ट्य काय आहे? 15 वर्तुळ आहे त्याच्यामध्ये, 15 असे गोल 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 वर्तुळ आहे, म्हणजे ते भूलभुलई आहे. हा भारतातील आतापर्यंत सगळ्यात मोठा दगडी चक्रव्यूह आहे. म्हणजे तुम्ही एक वेळ या चक्रव्यूह सापडले तर निघणं मुश्किल होऊन जाते. शोध काय आहे? शोध कोणी घेतलाय? नेचर कन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांना ग्रेट इंडियन बस्टर्ड च्या सर्वेक्षण दरम्यान हा शोध लागला. त्याचा इतिहास काय? यांच्या रचनेवरून असा अंदाज आहे की प्राचीन काळी याचा वापर दिशादर्शक आणि धार्मिक विधींसाठी केला जात असावा. हे लक्षात ठेवा, हे माहिती खूपच इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात घ्या. आता 9वा प्रश्न बघा, ह्यू मॉरिस हे कोणत्या देशाचे माजी क्रिकेटपटू आहेत ज्याचे नुकतेच 28 डिसेंबर 2025 रोजी निधन झाले? ते इंग्लंड देशाचे आहे, हे ते ह्यू मॉरिस आहे. त्यांच्याबद्दल आपण काही माहिती बघून घेऊ. त्यांचा कार्यकाळ होता, त्यांनी इंग्लंडसाठी 3 कसोटी सामने खेळले होते. ते काउंटी क्रिकेट, ते ग्लानमर्गन या काउंटी संघाचे दिग्गज खेळाडू, माजी कर्णधार होते. प्रशासनावर ते निवृत्त, त्यांनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड्स मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. हे तुम्हाला लक्षात ठेवणे आहे, कारण की हे विचारू शकते, सरळ सेवामध्ये विचारते. एमपीएससी तर काही कोणताही क्वेश्चन कुठूनही विचारू शकते, याची हे करून घ्यायची. म्हणून आपण दररोज 10 क्वेश्चन घेणार आहोत. भारतातील पहिले पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर आधारित वैद्यकीय महाविद्यालय कुठे सुरू झाले? भारतातील पहिले पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर आधारित. पब्लिक प्रायव्हेट म्हणजे कसं आहे, काही गव्हर्नमेंट खर्च करतो आणि काही प्रायव्हेट, याची भागीदारी असते. या भागीदारीतून तो आपलं एक हॉस्पिटल तयार होईल, त्याच्यामध्ये दोघांचीही भागीदारी असेल आणि याच्यामध्ये मग हे आता पहिले मध्य प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आले. हे आपलं निर्मय सक्सेस अकॅडमी आहे, नागपूर महाराष्ट्रामध्ये आहे. आपल्या फुल कोर्स आहे, टॉपिक वाईज डिटेल सिलेबस आहे. आपल्या याच्यात जास्तीत जास्त पॅरामेडिकलचे कोर्सेस आहे, सरळ सेवा भरतीसाठी कोर्सेस आहे. आता आपण पॅरामेडिकलचा लॅब असिस्टंट हा कोर्स लॉन्च करत आहोत. त्याच्यानंतर लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर हा कोर्स लावत. सीईटीटी ची लवकरच आपण चांगल्या तज्ञ लोकांकडून बॅच आपण लॉन्च करून घेणार आहोत. हे स्कॅनर आहे आपल्या याच्यावर तुम्ही जा गुगलवर, हे निर्णय सक्सेस अकॅडमीचा ऍप आहे, याला इन्स्टॉल करा. काही तुम्हाला क्युरी असली तर या नंबरवर कॉल करा. माझं नाव सूरज गज्जलवार आहे, मी याचा संचालक आहे. तुम्ही कधी पण मला फोन करू शकता. हे आपलं अकॅडमी आहे. आणि थँक्यू मित्रांनो, तुम्ही आम्हाला सहकार्य करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आम्हाला एक चांगली ऊर्जा मिळेल आणि मी दररोज करंट अफेअर्स तुम्हाला देत राहू. थँक्यू मित्रांनो.